नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल खंदारे। तर आज आपण व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन पाहणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल खंदारे। तर आपल्या माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण काय पाहणार आहोत, काहीतरी एक नवीन गोष्ट। पण त्याच्या अगोदर मी काय सांगते तुम्हाला, तर हे पहा, मी क्लासच्या 6व्या दिवशी म्हणजे 5व्या दिवशी काय सांगितलं होतं, क्लासच्या 5व्या भागात, तर 4 टक्स ब्लाउज कटिंग करणे। तर तुम्ही पाहू शकता, मी 4 टक्स ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की पहा। काही मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत येत राहील किंवा तुम्हाला समजेल। तर आता आपल्याला काय करायचं आहे हे पहा। आज आपण आजच्या भागात स्लीव्ज कटिंग पाहणार आहोत। तर मी स्लीव्ज कटिंगचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। त्याच्या आधी मी तुम्हाला काहीतरी पहिलं म्हणजे आपल्या बालपणीची काहीतरी वस्तू दाखवणार आहे। तर चला मग मी दाखवते। हे पहा, आपल्या बालपणीची करन्सी म्हणजे पैसे किंवा रुपये। तर हे तुम्ही कुणी कुणी पाहिलेले आहेत, तर पहा माझ्याकडे कुठले कुठले पैसे आहेत। 5-5 रुपये, 10 रुपये, 20-20 रुपये। हे पहा, ऍक्च्युली म्हणजे तुम्हाला ह्या नोटा पाहून तुमचं बालपण आठवतंय का, किंवा पैसे आईबापांकडे पैसे मागितल्यावर ते द्यायचे का, किंवा किती द्यायचे, तुम्ही किती पैसे मागायचे आहे कमेंट मध्ये मला नक्की सांगा। तर हे आहेत 50 रुपये। शक्यतो मला हे जास्त पैसे आठवत नाहीत, कारण का आपल्या लहानपणी पैशाला खूपच जास्त किंमत होती। तर एवढे पैसे कुणी द्यायचं नाही मुलांना। तर मी काय करायचे, 5 अगोदर 2 रुपये मागायचे, पुन्हा काळानुसार माझी डिमांड वाढली, मग मी 5 रुपये मागायला लागले, कारण का तेव्हा डॉलरपेक्षा जास्त या नोटा खूप चालायच्या, म्हणजे नोटाच असायच्या, 5 रुपयाची सुद्धा नोट असायची। पण ही जशी माझ्याकडे येईन किंवा एक एक जमा होईल, शक्यतो तर माझ्याकडे आलेच नाहीत म्हणजे पैसे हे असे जुन्या काळातले। जास्त तर माझ्या मिस्टरांनी साचवलेल्या नोटा आहेत, त्यांनी माझ्याकडे दिल्या का मग खर्च झाल्या नाहीत, आणि त्यांनी माहित नाही कधी आधीपासून साचवल्या होत्या ती, कारण का ह्या नोटा बंद झालेल्या बऱ्याच दिवस झालं, म्हणजे डिटेल माहिती नाहीये मला, पण खूप दिवस झालेला आहे। तर मी एक एक साठवून ठेवली, म्हणजे जे जुन्या काळातली नोट येईल। हे 5 रुपये तर आता बंद झालेत, मला चांगले कळतात। आणि हे बाकीचे हे 20 रुपये किंवा हे 50 रुपये जास्त आता चालत नाही बाहेर, तरी मी साठवून ठेवले होते आपल्या मुलांना कळावा म्हणून। ह्याच्या अगोदरच्या नोटा कशा होत्या किंवा त्या कशा दिसायच्या मला हे तर सांगता नाही येत, पण ह्या आहेत माझ्याकडे। माझ्या मुलांना दाखवल्या तर ते खूप कुतूहलाने पाहतात, म्हणजे काय आहे ना, आपला इतिहास काहीतरी त्यांना पाहायला भेटतोय। आता पुढे चालून गेलं तर ह्या नोटा आता तरी कुणाकुणाकडे आहेत, पण पुढे चालून तर कुणाकडेच राहणार नाहीत, आणि या पाहायला मिळावात माझ्या मुलांना। त्याच्यामुळे मी एक एक सांभाळून ठेवली होती। खरं तर मला आज स्लीवची कटिंग करायची होती, पण असंच मला वाटलं हा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करावा, आणि कुणाकुणाला हे पैसे पाहून म्हणजे बालपणीच्या आठवणी आठवतात किंवा बालपण जागं होतं ते पाहावं। तुम्हाला नक्कीच बालपणीच्या काही गोष्टी आठवल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि असे काही बरेच किस्से असतात, कारण का प्रत्येक वेळेस शाळेत जाताना मुलं 1-2 रुपये आई वडिलांकडे मागतातच, पण मी पण मागायचे। आणि ही 5 रुपयाची नोट मला खूप जवळची आहे, कारण का मी 5 रुपयापेक्षा कधी कमी मागायचे, 1-2 रुपये, पण जास्त कधीच पैसे मागितले नाहीत। आणि ते 5 रुपये सुद्धा मला 2-3 दिवसांनी वाट पाहिल्यावर मिळायचे, त्याच्यामुळे खूप जवळचं नातं आहे। आणि हे बाकीच्या पैशाशी तर माझं काही नातं नसायचं, त्याच्यामुळे 5 रुपये खूप ओळखीचे वाटतात। माझ्याकडे काही चिल्लर सुद्धा आहे, तर मी तुमच्या संग शेअर करते। तर हे पहा मैत्रिणींनो, हे पैसे कुणाला आठवतात? पन्नास पैसे, 50 पैसे, 50 पैसे,
25 पैसे, हे पहा 25 पैसे. हे नाहीत मला जास्त आठवत नाहीत, 50 पैसे आठवतात. म्हणजे आता बऱ्याच दिवस चलत होते 50 पैसे. तर हे तर 2007 मधले येतं. हे बऱ्याच दिवस चालायचे, आता आता बंद झालेत. आणि हे 25 पैसे एक मला आठवत नाहीत. तर हे पैसे ह्याच्यातले कुणाकुणाला किती किती आठवतात, म्हणजे आता हे सगळेच आठवत असणार आहेत. जसा व्हिडिओ पाहतील तसं आठवण असेल, कारण का ह्याच्यातले पैसे सगळे माझ्या मम्मीला चांगले आठवतात. आणि त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत, म्हणजे माझ्या बालपणी सुद्धा, फक्त मला नाही आठवते. 5 रुपये सोडले तर. आणि हे बाकीचे सुद्धा 50 पैसे आठवतात मला, 25 पैसे. पण हा 20 पैसे एक नाहीत आठवत मला. आणि मी आता हे 2 रुपये तर चालूच आहेत सध्या, याच्यात एवढं काही इम्पॉर्टंट नाही. हा रुपया एक एवढा मला आठवत नाही, तुम्हाला आठवत असेल कारण का बराच दिवस चालू होता. तर ही आपली चिल्लर आहे. आणि शेवटला जाण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट व्हिडिओ, म्हणजे एक इम्पॉर्टंट गोष्ट विचारायची आहे. ही नोट किती मधली आहे, किंवा ह्या नोटीला कुणी कुणी ओळखतं? मला तर नाही बाबा ओळखायला येत. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया आपण स्लीव्ज कटिंगच्या बाहीमध्ये. आपल्याला तो पण व्हिडिओ बनवायचा आहे. बाय.